नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरे सर. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये लर्न इंग्लिश विथ मोरे सर यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आपल्या सिलेबसमधली जी काही 2.3 जी पोएम आहे द इंचकेप रॉक याचा फर्स्ट पार्ट बघणार आहोत. ठीक आहे. Okay, so let's start. 2.3. The name of the poem is The Inchcape Rock. Let's see the icebreakers activity. पहिले जे काही icebreakers activity दिले आहे आपल्याला ते आपण बघू. First activity is there. Prepare a word register related to that marine life. So आपल्याला सांगितलं आहे की जे काही वर्ड रजिस्टर जे आहे ते मरीन लाईफशी रिलेटेड आपल्याला शब्द शोधायला सांगितले. एक त्यांनी दिला आहे सेलर्स. ठीक आहे. सो या रिकाम्या जागेनंतर तुम्ही मरीन लाईफशी रिलेटेड अजून जे काही शब्द जे आहेत ते लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल शिप्स, टाइड्स, अँकर, कॅप्टन, पोर्ट, देन सबमरीन, डीप सी, ETC. म्हणजे हे असे वेगवेगळे शब्द जे आहेत तुम्ही काय करू शकता त्या फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये लिहू शकता. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे द फंक्शन्स ऑफ अ लाईट हाऊस आर. आता समुद्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस लाईट हाऊस जे आहे ते बघायला मिळतात. मग त्या जे लाईट हाऊस असतात त्यांचे फंक्शन्स विचारले. एक जे आहे त्यांनी बनवून दिलेले टू शो द डिरेक्शन म्हणजे दिशा दाखवण्यासाठी. ठीक आहे. सो अजून 2 फंक्शन तुम्हाला लिहायला सांगितले. तर साधारणतः तुम्ही दुसरं जे आहे ते लिहू शकता टू वॉर्न द शिप्स अबाउट दॅट ट्रेचरस रॉक. जे काही रॉक आहे ट्रेचरस त्यांची वॉर्निंग देण्यासाठी. सो परत एकदा ऐका टू वॉर्न द शिप्स अबाउट ट्रेचरस रॉक. नेक्स्ट आहे अजून टू गिव्ह साऊंड सिग्नल इन द पुअर विजिबिलिटी. म्हणजे कधी कधी दिसत नसेल त्यावेळेस टू गिव्ह द साऊंड सिग्नल इन पुअर विजिबिलिटी. सो दीज आर द आन्सर्स ऑफ सेकंड ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट टेबल दिलं आहे बघा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स अँड व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. ठीक आहे. म्हणजे जगातील असे जे काही प्रसिद्ध असे खडकांचे प्रकार जे आहेत किंवा खडक जे आहेत ते कुठं आढळतात तो टेबल जो आहे त्यांनी कंप्लीट करायला सांगितला आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक बनवून दिला आहे. फेमस रॉक आहे दॅट बॅलन्सिंग रॉक आणि तो जो आहे तो सापडतो महाबलीपुरम येथे. ठीक आहे. सो नेक्स्ट अजून त्यांनी विचारलं आहे की अजून जे काही फेमस रॉक्स असतील ते तो त्याच्या खाली तुम्ही घेऊ शकतात. आयर्स रॉक AYERS आयर्स रॉक ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. नेक्स्ट आहे जॅन्ट कॅझवे. सो जॅन्ट कॉझवे जो आहे तो नॉर्थ आयर्लंडमध्ये सापडतो. आणि नेक्स्ट आहे सिगिरिया SIGIRYA सिगिरिया श्रीलंकामध्ये सापडतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉईड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. इथं स्टोरी टेलिंगची ॲक्टिव्हिटी दिली. त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये स्टोरी सांगा की काय सांगितलं हू डिस्ट्रॉईड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. एखादा व्यक्ती काय करतो दुसऱ्याचे चांगले काम बिघडवतो म्हणून. सो ती ॲक्टिव्हिटी तुम्ही लाईव्ह सांगू शकतात. नेक्स्ट दिले डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. त्यांनी सांगितले खालचे जे काही एक्सप्रेशन्स दिले त्याच्यावर डिस्कस करा आणि त्या समजून घेण्यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या म्हटले. सो फर्स्ट आहे ॲज यू सो शॅल यू रेप. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. What goes around comes round. And tit for tat. Evil digs a pit for others but falls into the same. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे काही आहेत सो ऑल आर द एडियम्स ऑर प्रोवर्ब्स. ह्या सगळ्या एडियम्स किंवा प्रोवर्ब्स आहे. नेक्स्ट सेकंड दे ऑल हॅव द सेम मिनिंग. जेवढ्या काही प्रोवर्ब्स आपल्याला दिलेले आहेत या सगळ्यांना काय आहे सेम मिनिंग आहे. आणि तिसरा त्यांचा जो मिनिंग आहे सो दे ऑल मीन दॅट. म्हणजे या सगळ्यांचं मिनिंग आहे दे ऑल मीन दॅट. सो वेन अ पर्सन ॲक्ट्स विथ अ सर्टन इंटेन्शन द रिझल्ट विल बी द सेम ॲज द ॲक्शन. म्हणजे एखादा व्यक्ती जशी कृती करेल तसं त्याला काय होतं रिझल्ट मिळतो. सो परत एकदा मिनिंग बघा दे ऑल मीन दॅट वेन अ पर्सन ॲक्ट्स विथ अ सर्टन इंटेन्शन द रिझल्ट विल बी द सेम ॲज द ॲक्शन. इट माइट बी द गुड ऑर बॅड. ठीक आहे. सो ह्या ज्या आहेत ह्या आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी होतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते आपण जे काही पोएट जो आहे त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला दिले ते बघूया. रॉबर्ट साऊदी 1774 to 1843. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल इंग्लंड. ठीक आहे. आता रॉबर्ट साऊदी जे आहे त्यांचा जन्म जो आहे तो
ब्रिस्टल इंग्लंड येथे झाला आहे. ही वॉज द सन ऑफ ड्रॅपर एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल अँड ॲट बॅल्युअल कॉलेज ऑक्सफर्ड. ठीक आहे. आता ते जे आहे त्यांचे वडील काय होते, ड्रॅपर होते आणि एज्युकेटेड ॲट त्यांचं शिक्षण जे आहे ते कुठं झालं, वेस्टमिनिस्टरचं जे स्कूल आहे ॲट बॅल्युअल कॉलेज ऑक्सफर्ड. सो ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. रॉबर्ट साऊदी जे आहे ते राजकवी म्हणून कार्यान्वित होते 1813 पासून ते 1843 पर्यंत. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलिंगम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक, etc. etc. आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. त्यांच्या ज्यावरती पोएम सांगितले, द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलिंगम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक, ह्या ज्या काही पोएम्स आहे ह्या खूप पॉप्युलर किंवा लोकप्रिय आहेत शाळेच्या मुलांमध्ये. द इंचकेप रॉक इज अ बॅलड, म्हणजे आपल्याला जे आता ही काही पोएम दिली आहे इट इज अ बॅलड, म्हणजे हा एक पोवाडा आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय दॅट ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. आता ही जी काही स्टोरी आहे म्हणजे साधारणतः 14व्या शतकातली आहे, की जो काही ॲबॉट आहे ॲबरब्रॉथॉकचा, म्हणजे जो काही मठाधिपती आहे त्यांनी एक बेल जी आहे, वॉर्निंग बेल, सूचना देणारी घंटा जी आहे ती इंचकेप रॉक येथे काय केली होती, लावली होती. अ नटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles मीन्स 18 kilometer ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ द एंग्यूज. म्हणजे साधारणतः जे काही कुप्रसिद्ध जो काही सँडस्टोन जो आहे की तो सांगितला आहे की 11 miles म्हणजे 18 किलोमीटर जो आहे तो समुद्रामध्ये आहे ईस्ट कोस्टला. सो स्कॉटलँड नियर दॅट डंडी अँड 5 ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. मग त्याच्यापासून जे काही लाईट हाऊस जे आहे साधारणतः तिथपासून जे आहे ते 18 किलोमीटरवरती ती जे काही इंचकेप रॉक जे आहे, इंचकेप ह्या तिथं जो काही खडक आहे तिथं बसवलेली होती. सो साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ दॅट पायरट who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. आणि साऊदी जे आहे तिने सांगितले की जी काही दंतकथा आहे, ठीक आहे, लेजंडरी, द स्टोरी ऑफ पायरट, म्हणजे जो काही समुद्र लुटारू जो आहे, ठीक आहे, की जो काय करतो ती रॉक जी आहे, सॉरी ती बेल जी आहे ती काय करतो, काढून टाकतो, की जी ॲबट ब्रॉथॉकच्या ॲबॉटने लावलेली असते. अँड द पोएम गिव्ज अस द मेसेज दॅट दोज who do wrong things will meet due punishment. आणि ही पोएम जी आहे ती आपल्याला मेसेज देते की जर आपण एखादी चुकीची गोष्ट केली तर आपल्याला त्याची शिक्षा मिळतेच. ठीक आहे. सो लेट सी द पोएम लाईन बाय लाईन. द इंचकेप रॉक. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. पहिल्या लाईनमध्ये सांगितलं नो स्टर, स्टरचं मीन मुवमेंट्स, हालचाली. त्यांनी सांगितले की कुठंच हालचाल दिसत नाही, म्हणजे हवेमध्ये हवेची पण हालचाल नाही आहे आणि समुद्रातही हालचाल नाही. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी, म्हणजे जहाजसुद्धा एकदम काय आहे, शांत आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन अँड हर कील वॉज स्टडी इन द ओशन. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, म्हणजे जो काही सेल्स आहे, हर सेल्स फ्रॉम हेवन म्हणजे जहाजांची कुठलीच हालचाल नाही, कुठलीच एकदम त्यांचा जो काही कील आहे तो पण एकदम काय आहे, स्टीड आहे, एकदम स्थिर आहे समुद्रामध्ये. विदाउट इदर साइन और अ साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लो ओव्हर द इंचकेप रॉक. त्यांनी सांगितलं आहे की कुठला साईन जो आहे, म्हणजे कुठलंच चिन्ह दिसत नाही, कुठलाच आवाज वगैरे होत नाही आहे. ज्या काही लाटा वगैरे आहेत, त्या वेव्स ज्या आहेत त्या काय होत आहे, ते इंचकेप रॉकवरनं काय होत आहे, वाहत आहे. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, म्हणजे कधी वरती उसळत आहे, कधी खाली पडत आहे. सो दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. आणि त्यांनी सांगितले की दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल, त्या इंचकेप बेलला मात्र हलू शकत नाही, म्हणजे सगळीकडे एकदम शांतता पसरलेली आहे. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. आता सांगितलं ॲबॉटचं मीन तुम्हाला सांगितलं हेड ऑफ ॲबी ऑफ मॉंक्स, त्याला म्हटलं जातं एखादा मठाधिपती. सो त्या मठाधिपतीने काय केलं, ॲबरब्रॉथॉकचा जो काही मठाधिपती आहे त्यांनी ती जी काही बेल जी आहे ती इंचकेप रॉक येथे काय केली, बसवलेली आहे. ऑन दॅट बोई इन स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. आणि बोईंग मीन्स म्हटलं बघा फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेस. आणि तिने जी काही म्हणजे धोक्याची सूचना देण्यासाठी एखादं ऑब्जेक्ट जे असतं ते लावलेलं असतं. सो ऑन दॅट बोई इन द स्टॉर्म इन फ्लोटेड अँड स्वंग
मग काय होतं की ज्यावेळेस स्टॉर्म वगैरे वादळ वगैरे असेल त्यावेळेस काय करतं की हे जहाजांना काय करतं, ती जी काही बेल जी आहे ती धोक्याची इशारा देते आणि वाजते. ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि जसजशा लाटा उचलतील तसतसं काय होत असतं, ती जी काही वॉर्निंग बेल जी आहे ती काय होते, वाजते.